13 सेकंद 13. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या टोकन्स नाही भेटलं आणि अरेंज पण नाही आलं. आता आमचं नियोजन होतं सेपरेट. लागायला घेऊ द्या रे बाळा, ये येणार आता, ये टाकणार, तू नको टेन्शन घेऊ. आता तुला मी टाकतो बराबर बंटी शेट्टी जरा बॉम्ब बिम काहीतरी टाकतो. गाडा घेतलाय, बाकी सगळ्या झुपण्या बिपण्या सगळे घेतले. ओके, दोघं निवांत राहतात का नाही. हे दादा अरे बंट्या, तसला चहा तर ना जिंदगी ताक्या जगात कुठं भेटायचा नाही बाबा. असला बेकार चहा. धन्यवाद तुम्ही बैल दिल्याबद्दल आम्हाला. अहो थांबा, तुम्ही आम्हाला चांगलं दिलं नाही, कोणत्यात नव्हतं. ओ चाल, नाश्ता करता का? चालेल, ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 6:50 आलेत. आज चालू आम्ही कानेवाडीच्या घाटात. रात्री आपलं मित्र आहे कोळीकर, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बैल घेऊन या, तुमचा वार घेऊन या. त्यांचा नेमका एक दुसरा चौथ्या बालेला जरा दुखापत झाली. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या टोकन्स नाही भेटलं आणि अरेंज पण नाही आलं. आता आमचं नियोजन होतं सेपरेट, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम करता येईन म्हणलं. आता पळून घेऊ याला. काल त्याला मी तुटलंच होतं तसं, पण बाहेर बांधला. सकाळी 6 वाजता आलो मी इथं. आंबोनी मोठा टाकून कडवा टाकला, थोडा लक्ष्मीला पण टाकलेलं आहे. आज गोटा नाही धुतला, जरा म्हणलं गडबड होईल, नाही तर परत लाईटी बिटी लावून शेण काढून घेतलं. साफ करा काय जास्त 10 मिनिट लागतील याला, लय वेळ नाही लागणार. मग गाडीवाला आला नेमकं पंपावरती. आता संतोष शेट्टी येतोय, उरकता येतो, मग आम्ही पण निघणार लवकर. गाडीवाला तर आलेला आहे, आता गोड्या बाहेर काढायचं आपल्याला. पाणी जायला सावध झाला का नाही. वासर भरले आम्ही, भरले गाडा बिडा सगळं चढवलेलं आहे. आता काहीच नाही राहिलेलं. आता फक्त लोकेशन द्याय दादाला. येऊन दे थोडं. जाऊ वासरण गोडा आम्ही नीट बांधलेलं आहे. गाडा घेतलाय, बाकी सगळ्या झुपण्या बिपण्या सगळे घेतले. ओके, दोघं निवांत राहतात का नाही. हे गोडाच्या अंगावर येळा ते बघ बा वाट, ते काही चालताना होऊन जाईल नीट. आम्ही चाकणमध्ये पोहोचलोय. इथं पंपावर डिझेल टाकलं आता आम्ही. अजून रेट नाही वाढले राव पंप पेट्रोलचे, पण काहीतरी 25 रुपये वाढणार होते ना, अजून नाही वाढले लवकर. 3 डिझेल बसलं गाडीत. अहो मामान 3 आपली गाडी माग आहे नेमकी, त्याला फोन करावं लागेल. त्यांना फोन कर रे, कुठं आले. आता इथून काय हायवे, इथून लवकर जाते, 1 तास लागला मॅक्सिमम जायला. हो, आता खेडमध्ये पोहोचलो आम्ही. खेड बायपास आहे, इथून फक्त आहे ना मेन खेडमध्ये जायचं. राजवरूनच्या वाड्यापासून ना सरळ चास रोडला चहा घेऊ तोवर. मग मामन ते येतात मागून, त्यांना लागेल अजून 15-20 मिनिट टाऊन यायला. माग बाबा चहा द्या 3 आणि 1 पाण्याची बॉटल द्या. फोन करेन आम्हाला कुठं आलं चार झाला. मी दुसरा चहा घेतलाय, पहिला संपवलं बाबा. हा चांगलं आहे की चहा घ्या बाबा. फोन कर ना कुठं आले ते. आज नाश्ता गेला, आज फक्त एवढं चहा घेतलाय. डाय घाटात काय असेल ते वडापाव खायचं. आता खावा 2-2 महिन्याचे त्याला वाला उड. नशिबाने एखादा गावला चांगलं तर खायचं. प्लेस सीट डाऊन चालय गाणं लागला एकदा. आम्ही गेलो तर भीमाशंकर म्हणते, असला प्याला होता ना तो चहावाला, असला घाण प्यालता ना, आणि दुधाचा वास म्हणजे त्या दारूचा सारखा वाटत होता. अरे बंट्या, तसला चहा तर ना जिंदगी ताक्या जगात कुठं भेटायचा नाही बाबा. असला बेकार चहा.
आणि ते वेदातला जेवलं वाईट वेदांना नाश्ता केला आयुष्य पण सांगतो एवढं घाण कोणीच नाही खाल्लं राव आणि तिचे पैसे पण दिले वरून बेकार राव आणि तो त्याला म्हणलं कुक कोण आहे मला आमचा मालक आईला मला हसावर आलं होती माहिती का एक दिवस जरा आहे ना त्याच्या आशांची मजा घ्यायला उलट लय व्हायरल होती ना रे पण उलट त्यांची मराठी माणसाची बदनामी करूच वाटत नाही बदनामी म्हणजे कसं आहे आता देतात घाण मान्य पण ते व्हिडिओ काढून टाकायचे त्यांना बरोबर वाटत ना मला नाही त्यांना लय बाहेर जेवण दिलं आम्हाला ती पोर आमच्या बरोबर होती चहा पित होती ती थांबलेली ती पिंपळे चौदावरून आल्यात अरे सांगवी तुला काय खाना ग्लास बाळा येणार आता हे टाकणार तू नको टेन्शन घेऊन आता तुला मी टाकतो बराबर बंटी शेट्टी जरा बॉम्ब बिम काहीतरी टाकतो सागवीवरी पोर आले ती आमच्या इथूनच 46 किलोमीटर आहे अंतर यांच्या इथून बरंच लांब असं आहे ना रे या साईडला पावसाळ्यात यायला आलतो आम्ही लय भारी वाटतं इकडं पावसाळ्यात पुढं आहे ना हे हाच रोड ड्रायव्हिंग शंकरपर्यंत जातो इथून पासून थोडं आहे ना 4-5 किलोमीटरच्या पुढे आलं ना एक कानेवाडी गाव आहे इथंच आपल्याला उतरायचंय उन्हामुळे जास्त येत नाही का मग होय ते गोड बघ एवढं ते रेळा ते चांगलं जावं बघ मग आम्हाला फोन कर रे संतू शेठ कुठं आली पांगरीची आता फोन केला की नितीन पांगरी कुठं आली खेडच्या पुढं खेडच्या पुढं मग आता किती किलोमीटर देऊन मग पांगरी इथून पांगरी असं इथून 8-9 किलोमीटर गाड आमचा तिथे मागच आहे रे टेम्पो 8-9 किलोमीटर मानले हो गाड तर लावून घेतला असता पहिला प्लॉटिंग झाली वाटतं वांटे इथं अय वांटे हो तू त्या आंब्याची तिथं त्या आंबाला वारी तू माहिती ना काय रे लय गोड होत त्या खाली बघ ते वर टाक पुढं सगळं पुढं टाक त्या गाड्याचे खेळ आहे ना ते वांट्यावर नवीन घेतली बापून दोरी ओक नाही हो बांधायला वासरांना आहे ना गाडीत घे चल ती लागलं की जागा बघून ठेवायची रे इथंच बांधाय रे सावलीत आता परत जागा बघा बघ कुठं घरी बसतो बांध इथं दोघं जण आहे फक्त या पुढे इकडे इथून घेत धक्क्याला गाडी आहे सरळ गाडी पण आली आमची नेमकी आता गाडा उतरून ना पहिला रेकला लावायला लागेल ओय धक्का बघा चांगला ड्रिफ्ट मारून आलेला दिसतोय ये माग संध्याला सांग रे सोय अडकली तिथं लवकर सोड हा लागायला घेऊ द्या रे चल या आता चाललोय आम्ही बंटी शेडी आलाय गाडा घेऊन अजून आहे ना किती गाडा आहे बघायचे घाटात गर्दी नाही व्हायला पाहिजे रे हे लोक आले तर 9 वाजता एवढी गर्दी रे ही यात्रा आहे ना 5 दिवस चालली 5 दिवस कानेवाडीची 900 टोकन झाले इथं 900 टोकन झाल्यामुळे एवढे दिवस घेतली यांनी 2 दिवसाची यात्रा ही माहीत चालू नाही टॉपची काय बारीक गाठी चांगला वासरान झाला की जा इथं आम्ही लास्ट मुन्ना पळवला होता होय लास्ट पडलं वासरू मा इथं नंतर लंपी झाला ना संतोष शेठ झाला रॅकमध्ये किती गाड आहे बघायला लागेल रे पाटक्यात नाही लय गर्दी होती इथं मागल्या वेळेस असंच झालं आम्ही पळावला बिळावला एकाला मुन्नाला दुसऱ्या वेळेस डायरेक्ट पाऊस आला आणि लय रॅकमध्ये गर्दी आली आखा चिखल झालं इथं आखा चिखलात बसलो होतो इथं रे ते सोडा आमचं मावस भाऊचं पोरग आहे ना तिथं लय लांबून आलतं जांबावड्यावरून आलतं होय हिरा बंटी शेटला पाण्याची बाटली घे सांगते एक इथून गार पाण्याची बाटली घेऊ एक
ठिकाणी उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत अभिनंदन. बंधुभाऊ कोळेकर सर्व घाटात गर्दी होणार आता. लोक यायला लागल्यात गाडं घेऊन. आम्ही नाश्ता नाही केला. संतोष शेटला म्हणलं वडापाव घेऊन या, वडापाव तरी खाऊ. सगळे दोन दोन खाल्ल्या पोटात भर तरी पडून तेवढी. आता उपाशी लांब झाला अवघड होईन काय मामा. खेळ होईन आपलं संघ. मागल्या वर्षी इथं फुल स्ट्रगल केलं आम्ही. काही इथून 46 किलोमीटर लांब परत गेलतो परत. आणि मग पहिल्या दिवशी आलो, पहिल्या दिवशी पाऊस आला, परत फिरलो खेडमधून आणि दुसऱ्या दिवशी परत आलो इथं. गेल्या वर्षी का गेल्या वर्षी लय हाल झाले आमचं. हे बांट्याने लावलाय ठुलाय गाडा इथं. आता नेमका बैल माग आहे आमचा, त्याच्यामुळे थांबलो आम्ही. बैल येईन जवळ तवा घालायचा गाडा. आता 20, 25, 30 गाडा जाऊन द्यायचं, नंतर घालायचं. लय गर्दी होईल परत. मग परत चान्स नाही भेटायचा आम्हाला. पक्का ठिकाणं घालते इथं नाही लोक. आता गर्दी आली राव रॅकमध्ये. आम्ही गाडा घातला पुढं, मामा घातलाय रॅकमध्ये. आमच्या पुढे नेमकं आहे ना 8-9 गाडं राहिलेत. मग आता मी याला फ्रेश करतोय. आम्ही मामा तिकडे गाडं सोडतोय. मामा व्यवस्थित पा मामाच्या हातात द्या. तेरा सेकंद 2,000 years later. आता गाडी टाकायला होतो आम्ही. मी मला पळवून आणलं आम्ही. लक्ष्मी पळवलं नेमकं आहे ना. व्हिडिओवाल्याची आहे ना त्यावेळेस त्याचा कॅमेरा करप्ट झाला काहीतरी म्हणला. फुटेज करप्ट झाला. त्या व्हिडिओला निघला. तो आता आहे ना जवळपास 12 वाजल्यात. आम्ही वासरू आणि गोड भरलं ते कोळे. धन्यवाद तुम्ही बैल दिल्याबद्दल आम्हाला. अहो थांबा, तुम्ही आम्हाला चांगलं दिलं. नाही कोण देत नव्हतं. ओ चाल नाश्ता करत्या का? चाल ठीक आहे. चला बंटी शेट. त्यांनी आपलं नियोजन केलं होतं. ते नवले होते. ते नवलीचा त्यांचा बैल होता. सागर शेटने नियोजन केलं आपलं. आणि कांड पण त्यांचंच होतं. आपण फक्त आपलं एक गोरा सिंगल आणि एक वाढ होतं फक्त. संतोष शेट एक बिस्लरी घ्या यांच्याकडून. गार 5 बॉटल द्या मामा. गार द्या गार. बिस्लरी हा बारक्या 2 द्या. कॅश आहे ना आपल्याकडं. चला त्यांना बोलावलं होतं राव. ते म्हणे नेमकं त्यांनी दुसरा गाडा झोपायचा आहे ना, ते गेलेत. ते बारी माणूस आहे. आयला आम्हाला ना 8-9 गाठ्यांनी एकाने गोरा नाही दिला. 2 नंबरवाल्याने पण नाही दिला आम्हाला एकाने पण. यांनी आम्हाला 1 नंबरचं दिलंय. शिवेत हा बैल आहे ना 1109. तो बैल आम्हाला भेटला आता. ते सागर शेटचे आमची ओळख आहे ना फक्त इंस्टाग्रामवरती. मी मुन्नाला आणला तर आम्ही मागल्या वर्षी तर याच घाटात भेटलो त्यांना मी. म्हणजे या घाटात आमची वर्षपूर्ती आली. नाही ना चांगले लोक आहे राव. कुठंतरी थांबलं पाहिजे रे प्रत्येक बैलगाड्यांनी. यांच्याकडून शिकण्यासारखं आहे राव. यांनी कधी मागावं आपल्याला, आपण यांना कधी देणार. यांनी सब मंटीच्यात रे. मंटी शेट काच खाली घ्या. लय गरम होते वाईट. की वासरू विसर पळवलो आम्ही. आता चाललोय घरी. संतोष शेट मग आम्हाला फोन करा. न्यू माध्यला थांबा बनाव. नाश्ता बिष्टा करून देऊ. नेमका आम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ना कॅमेरावाली ती नाही भेटली. त्याचा कॅमेराच बंद पडला. ते करप्ट झाले का व्हिडिओ बनला. कॅमेरा चालू झाला नाही. अरे दादा वाहून चालू वा चालू. बंटी शेटला उपाशी काय. बंटी शेट नाश्ता विष्टा कर नाही दादा. थांबलो आम्ही आता न्यू महादेवला. 4 पाव मला 1 पाव आण ना दादा. 5 पाव बंटी शेट तुम्हाला 6 ना. सिंगल 6 पाव का 6 पाव जोडी. नाही सिंगलचा. सिंगल 6 ना.
6 पाव जोडी मग ते जास्त होईल मग जास्त होईल. घाटात नाश्ता करायचा ना काय नव्हतं ते वडापाव चांगला भेटला 2 जरा खाली बरं वाटला ना हा ना घाटात चांगला वडापाव भेटला एवढेच आणि वडापाव मस्त होता. जो म्हणला ना माणूस म्हणतो वडापाव जरा पोट भागला एवढंच लय लांब आहे होते 46 किलोमीटर अंतर आहे ते आहे ना आम्ही पाहिलं. तरी मी येताना गाडी घेतली. सण गाडी ओढली मग. 1 hour later. वासरं उतरवले आम्ही आम्हाला उतरून ठेवली ती मी आत्ता पाणी बिणी पाचले ना कडबा टाकून दिल्या दोघांना आता जवळपास किती वाजले माहिती का आता 3 वाजले असतील मग 3 वाजायला चालले 2:44 झालेत आ नको 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 टाकलाय कडबा त्याला हिरवं नको हिरवं फ्रेश आणतो ना थोड्या वेळ राहणार जाऊन हे वाळलेले कुट्टी करतो याची गोड्याला लागतो ही हाय त्यांच्या तोंडा पुढं बरंच ओके चला धन्य आता आंघोळ बिंघोळ करायची फ्रेश व्हायचं परत त्यांचं उरका यायला लागेल मला